नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये लिपिक पदाची परीक्षा झाली पहा एप्रिल 2026ला 26 एप्रिल 2026ला. त्याची फर्स्ट ॲन्सर की सेकंड ॲन्सर की आली आणि टायपिंगसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांच्या याद्या अखेर आज प्रसिद्ध झालेल्या. मागच्या 2 आठवड्यापासून चाललं होतं या आठवड्यात येईल, या आठवड्यात येईल. परंतु आता आज त्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. परंतु याद्या पाहिल्यानंतर खरं सांगतो धक्का बसला. कारण कट ऑफ खूप हाय गेलेला आहे आणि कट ऑफ हाय जाण्याचं कारण असं आहे की जो असतो रेशिओ, तो रेशिओ हायकोर्टने यावेळेस कमी केलेला आहे आणि रेशिओ कमी केल्यामुळं कट ऑफ हाय गेलेला आहे. मग आता त्यांनी रेशिओ किती ठेवलेला आहे, कट ऑफ किती गेलेला आहे, बॉम्बेचा किती आहे, नागपूरचा किती आहे, औरंगाबादचा किती आहे, ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. लिपिक व शिपाई दोन्हीची तयारी या कोर्समधून तुमची होणार आहे आणि फी फक्त 500 + GST आहे. तर या ठिकाणी पहा, ह्या ज्या तिन्ही PDF आहेत ना, आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी अपलोड केलेले आहेत. तर सुरुवातीला आपण मुंबई उच्च न्यायालयाचं पाहूयात पहा. तर इथे पहा, मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद आणि नागपूर अशा तिन्ही याद्या दिलेल्या आहेत. मग मुंबई उच्च न्यायालयाचं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी त्यांनी किती जणांना घेतले ते पहा. तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी किती जणांना घेतले ते तुमच्या आता लक्षात येईल. तर इथे पहा, एकूण 7,305 जणांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये टायपिंगसाठी पात्र केलेलं आहे. 7,305 विद्यार्थी. आता त्याच्यामध्ये ना कट ऑफ किती लागला आहे ते आपण पाहूयात. कट ऑफ त्यांनी शेवटी दिलेला आहे. याची PDF तुम्ही VAJ अकॅडमी नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे तिथे चेक करू शकता. आता हे खूप मोठे यादी असल्यामुळं ना एकच मिनिट येईल, लगेच येईल. कट ऑफ किती लागला आहे तो पाहणं खूप महत्त्वाचं आहे आणि मी तुम्हाला रेशिओ सांगतो. यावेळेस काय केले त्यांनी, तर रेशिओ खूप कमी घेतलेला आहे. आत्तापर्यंत काय असायचं, ती 1:10 एवढा रेशिओ त्यांचा असायचा. परंतु यावेळेस जर आपण पाहिलं तर यावेळेस त्यांनी रेशिओ फक्त 1:7 घेतलेला आहे. याचा अर्थ काय, तर याच्या अगोदर लेखी परीक्षेमध्ये पात्र झालेले जे उमेदवार आहेत, एका जागेसाठी 10 उमेदवारांना टायपिंगसाठी बोलावलं जायचं. परंतु यावेळेस त्यांनी एका जागेसाठी फक्त 7च उमेदवारांना टायपिंगसाठी बोलावलेलं आहे. तर आता आपण कट ऑफ पाहूयात. तर या ठिकाणी पहा, मुंबईचा कट ऑफ किती लागलेला आहे ते. तर कट ऑफ मार्क 67 इज फिक्स्ड फॉर इन द स्क्रीनिंग टेस्ट बाय अप्लाइंग शॉर्ट लिस्टिंग क्रायटेरिया ॲज पर द नंबर ऑफ पोस्ट ॲडव्हर्टाईज. म्हणजे इथं कट ऑफ कितीचा आहे, बाकीचं काय आपल्याला हे करायची गरज नाही. कितीचा कट ऑफ लागलेला आहे, मुंबईचा 67चा लागलेला आहे. आता आपण नागपूर आणि औरंगाबादचा कट ऑफ पाहूयात. तर या ठिकाणी आता आपण औरंगाबादचा कट ऑफ पाहणार आहोत. तर औरंगाबादचा जर कट ऑफ पाहायचा झाला तर या ठिकाणी औरंगाबादमध्ये किती विद्यार्थ्यांना घेतलेलं आहे, तर 2,906 विद्यार्थ्यांना टायपिंगसाठी घेतलेलं आहे आणि त्याचा कट ऑफ जर सांगायचा झाला 2,906 विद्यार्थ्यांना घेतलेला आहे आणि कट ऑफ आपण पाहूयात आता. तर याचा कट ऑफ आहे पहा. तर या ठिकाणी पहा, जो कट ऑफ लागलेला आहे तो 69 म्हणजे 69चा कट ऑफ हा औरंगाबादमध्ये लागलेला आहे. आता आपण नागपूरचा कट ऑफ पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी पहा, आता नागपूरचा कट ऑफ आपल्याला कळेल. नागपूरमध्ये किती विद्यार्थ्यांना घेतलेला आहे, तर नागपूरमध्ये त्यांनी घेतलेला आहे पहा 1,406 विद्यार्थी टायपिंगसाठी पात्र केलेले आहेत. म्हणजे नागपूरसाठी 1,406 विद्यार्थ्यांचं टायपिंग होणार आहे. आता नागपूरचा जो कट ऑफ आहे तो सगळ्यात हाय लागलेला आहे आणि तो किती लागला आहे ते आपण पाहूयात. काय झालं आहे, हे PDF खूप मोठे आहेत ना. चला, आला कट ऑफ. तर या ठिकाणी पहा, नागपूरचा कट ऑफ किती लागलेला आहे, 70 लागलेला आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं का, मुंबईचा कट ऑफ आहे 67, औरंगाबादचा कट ऑफ आहे 69 आणि नागपूरचा कट ऑफ आहे 70. आणि हा कट ऑफ कशामुळं वाढलेला आहे, तर त्यांनी रेशिओ कमी केलेला आहे. आत्तापर्यंत 1:10 असा रेशिओ घेतला जायचा, म्हणजे एका जागेसाठी 10 जणांना बोलावलं जायचं. यावेळेस त्यांनी रेशिओ 1:7 ठेवलेला आहे, म्हणजे एका जागेसाठी 7 जणांनाच त्यांनी बोलावलेला आहे. हाच जर रेशिओ 1:10 असता ना, तर कट ऑफ अजून 3-4 मार्कांनी खाली आला असता प्रत्येक ठिकाणचा. तर पण ठीक आहे, आता जे आहे ते आपल्या समोर आहे.
ज्यांचं यादीमध्ये नाव आहे त्या सर्वांचं अभिनंदन आणि पुढच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. चांगलं टायपिंग करा. ज्यांचं नाव आलं नाही त्यांनी नर्वस होऊ नका. या परीक्षेत नाव आलं नाही म्हणजे सगळं संपलं असं नसतं. काय झालं आहे की यावेळेस त्यांनी कट ऑफ म्हणजे रेशो खूप कमी केलेला असल्यामुळं काय केलं त्यांनी रेशो खूप कमी केलेला असल्यामुळं कट ऑफ हाय लागलेला आहे. आता इथून पुढे आपल्याला अभ्यास थोडा वाढवावा लागेल. जिल्हा न्यायालयाची सुद्धा परीक्षा होणार आहे. तर तिथे समजा त्यांनी रेशो कमी केलाच तर तिथे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आत्तापासूनच अभ्यासाला लागा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवा. कॉम्पिटिशन तसंही खूप वाढलेलं आहे. मुलांचा अभ्यास खूप चांगला होतो त्यामुळं आता आपलाही अभ्यास वाढवणं आवश्यक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.